शेअर बाजारात गुंतवणूक करून अधिक परतावा मिळवून देतो अशा भूलथापा मारून सेवानिवृत्त सैनिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार पुण्यामध्ये समोर आलाय। फसवणूक झालेल्या 313 जवानांनी आतापर्यंत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। त्यांची संख्या अधिक असल्याची माहिती आहे। या घोटाळ्याची व्याप्ती शेकडो कोटी रुपयांमध्ये असल्याचा माजी सैनिकांचा दावा आहे। माजी सैनिकांची फसवणूक करणारा आरोपी सुरेश गाडीवड्डार हा देखील माजी सैनिकच आहे। गुन्हा दाखल झाल्यावर सुरेश गाडीवड्डार आणि त्याच्या कंपनीतले साथीदार फरार झाले आहेत। आपल्यासोबत हे माजी सैनिक आहेत। तुम्ही सुरुवातीला तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठे कुठे सेवा बजावली आहे आणि किती पैसे तुमचे यामध्ये तुम्ही गुंतवलेले आहेत? साहेब, मी विकास किसन निकम, भारतीय सैन्य दलात 28 वर्ष नोकरी करून मी जुलै 2023 मध्ये रिटायर्ड झालो आणि आल्यानंतर मला समजलं की असा आपला एक माजी सैनिक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देतोय। त्यामुळे आम्ही पण काही पैसे गुंतवून ते 5% पर मंथ रिटर्न देतो असे सांगून असा ॲग्रीमेंट पेपरवर ॲग्रीमेंट करून आणि आम्हाला जेव्हा हवे असेल तेव्हा तुम्ही मी चेक देतो तुम्हाला आणि त्यावर तुम्ही डेट टाकून मला इंटिमेट करून तुम्ही ते काढू शकताय असं आम्हाला सांगून हे असं ॲग्रीमेंट करून आम्हाला त्यानं दिलं आणि तो परतावाही देत होता। त्यामुळं हा माजी सैनिकांचा विश्वास आणि एकमेकांना सर्वांना सांगत गेल्यानंतर जास्त वाढलं आणि मार्च महिन्यापर्यंत त्यांनी हा परतावा दिला। एप्रिल महिन्यापासून त्यानं काही ना काही कारणं सांगून लोकांना की आता OTPचा इश्यू आहे, त्याच्यानंतर इलेक्शनचा पिरियड आहे, आचारसंहिता लागू आहे, मी तुम्हाला देऊ शकत नाही, थोडे दिवस थांबा आणि त्यानंतर तुम्हाला सगळे तुमचं पेंडिंग क्लिअर करतो। आणि जुलै महिन्यामध्ये त्यांना असं सांगितलं की 1 ऑगस्टला माझ्याकडे बरीच मोठी रक्कम येणार आहे आणि ती आम्ही तुम्हाला जेवढे मागचे पेंडिंग आणि इथूनपासून सुरू आपण सर्वांना जेवढं आहे ते सुरळीत आपण चालू करणार आहोत असं सांगितलं। आणि त्यानंतर 20 जुलैपासून हे त्याचे ऑफिस स्टाफचे कर्मचारी आणि तो स्वतः इथून परागंदा झालेला आहे आणि ऑफिसवर सगळे लोक येतात तर सगळे टाळा लागलेला आहे। जेव्हा तुम्ही पैसे गुंतवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी काय सांगितलं? शेअर मार्केटमध्ये, कमोडिटी मार्केटमध्ये आपण पैसे गुंतवतो आहोत आणि त्याच्यातून तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत हे सांगितलं त्यांनी? हे सांगितलं की आम्ही त्याला विचारलं की शेअर मार्केटमध्ये आम्ही हे पैसे लावतो पण त्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं, काय होऊ शकतं? तर त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की आपल्याकडे बॅकबोन आहे ऑनलाईन CSD, तर ते ऑनलाईन CSDचंच व्हॅल्युएशन आपलं 700 कोटीचं आहे। तर ऑनलाईन CSD आपल्याकडे आहे, त्याच्यानंतर आपण आणखी बऱ्याचशा काही इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले आहेत। त्यामुळे जरी आपल्याला याच्यामध्ये तोटा झाला तरी आपण डगमगेला येणार नाही आणि मी परतावा टाइम टू टाइम देत राहील। एक्समॅनला ती एकच पुंजी होती, ती आम्ही यांच्या हवाली करून दिलेली आहे आणि लवकरात लवकर आम्हाला परतावा ही विनंती आहे। आप कैसे मैनेज कर रहे हैं? सर, कर रहे कहीं से भी पेंशन आ जाता है, हम लोग रिटायर्ड फौजी है तो पेंशन से अभी गुजारा चल रहा है। बट बहुत मुश्किल काम है वो, क्योंकि लड़की कॉलेज में पढ़ते हैं, उनको फीस वगैरह है, घर में मदर है, उनको पैसा भेजना पड़ता है, यहाँ पे रेंट पे रहते हैं तो पेंशन तो बहुत कम मिलता है, उस पर पूरा होता नहीं है। जितना भी पैसा मिला था उनको हमने दे दिया, क्योंकि हमारे साथ में डिपार्टमेंट में एक ही साथ नौकरी करते थे, सिग्नल कोड में थे हम लोग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।